चला तर आज आपण बेसन पोळी बनवूया। मी इथे कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे। एक कांदा जेवढा बारीक होईल तेवढा आपल्याला एक कांदा कट करून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। थोडंसं मी लसूण घातलेलं आहे 2 कळ्या। खूप मस्त अशी ही बेसन पोळी होते। थोडंसं जिरा पावडर घातलेला आहे मी, थोडंसं ओवा घातलेला आहे। 1 चम्मच आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। चटणी मी थोडीशी घातलेली आहे, लहान मुलांसाठी करत असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये मिरची किंवा लाल तिखट सुद्धा घालू शकता। चवीनुसार मीठ घातलं आहे। खूप मस्त अशी ही बेसन पोळी होते। सर्व आता मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे। अशा प्रकारे कांद्याचं छान असं पाणी सुटतं मीठ टाकल्यावरती। अशा प्रकारे आपल्याला छान मसाले हे मिक्स करून घ्यायचे आहे। खूप मस्त ही बेसन पोळी होते। तुम्ही नक्की एक वेळेस बेसन पोळी करून बघा। अशा प्रकारे बघू शकता मस्त असा कांद्याला आपला कलर आलेला आहे। छान असं पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। मी इथे 2 चम्मच बेसन पीठ घालत आहे। छान आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण। अशा प्रकारे थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे, थोडं एकदम पाणी घालायचं नाही। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छान। बॅटर रेडी करायचं आहे आपल्याला। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त थिकही करायचं नाही, मीडियम आपल्याला असे बॅटर रेडी करायचं आहे। एक आपण भजी काढतो त्या पद्धतीने तेवढं आपल्याला तशाच पद्धतीने आपल्याला बॅटर हे रेडी करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे खूप मस्त ही बेसन पोळी होते। यामध्ये 1 चम्मच मी गरम तेल घातलेलं आहे। छान असं गरम तेल होऊ त्याचे आपल्याला परत यामध्ये थोडंसं तेल घालायचं 1 चम्मच। याने काय होईल, वरून पोळी आपली छान एकदम अशी खुसखुशीत अशी पोळी होईल। अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। चला तर आपण डोशाचा तवा ठेवू। छान असा डोशाचा तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला बॅटर पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस ही बेसन पोळी नक्की बनवून बघा। झटपट अशी ही रेसिपी आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, नवीन रेसिपी बघायला मिळतील। सहज अशी बघा निघत आहे आपली बेसन पोळी। छान असा मस्त कलर आलेला आहे। साईडनं तेल थोडंसं सोडायचं जर पोळी तुमची चिटकत असेल तर, बिलकुल चिटकत नाही। मस्त अशी खुसखुशीत ही पोळी होते। पलटवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चार ते 5 मिनिटांमध्ये ही बेसन पोळी रेडी होते। बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। एकदम खुसखुशीत अशी आपली पोळी ही रेडी झालेली आहे। कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही। दोन्ही बाजूने आपल्याला छान मीडियम गॅसवरती भाजू द्यायचं आहे। दुसरी पण पोळी आपण त्याच पद्धतीने बनवून घेऊ। सहज असं आपलं बॅटर पसरत आहे, बघू शकता। साईडनं थोडंसं तेल टाकायचं जर पोळी तुमची चिटकत असेल तर।